पण गुजरात निवडणुकीचा दूरगामी परिणाम शेजारच्या महाराष्ट्रावरती होणार आहे। शिवसेनेनं या निमित्तानं भाजपवर निशाणा साधलाय, तर राष्ट्रवादीनं विरोधकांना एकजुटीची हाक दिली आहे। पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर या ठिकाणी शिक्कामोर्तब केलेला आहे आणि त्यांनी विकास आणि विश्वासाचं जे राजकारण सुरू केलं त्या राजकारणाला लोकांनी दिलेला हा प्रतिसाद आहे। विधानसभा निवडणुकीचे निकाल गुजरातमध्ये जाहीर झाले, मात्र त्याचे फटाके महाराष्ट्रात फुटले। महाराष्ट्रातल्या भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला असला तरी गुजरात निकालाचे परिणाम राज्यातल्या राजकारणावर सुद्धा होणार असं दिसतंय। गुजरातमध्ये भाजपला 150चा टप्पा गाठता आला नाही, त्यामुळे शिवसेनेला भलत्याच गुदगुल्या झाल्या। या आनंदात गुजरातमध्ये सेनेच्या उमेदवारांचं पानिपत झालं याचा विसरही त्यांना पडला। दुसरीकडे भाजपनं मित्रांचा सन्मान ठेवला नाही तर भाजपची अवस्था दारुण होईल असं भाकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलंय। म्हणजे भारतीय जनता पक्ष पुढे जाणार असेल मित्र पक्षांना नाकारून आणि ठोकरून, तर भारतीय जनता पक्षाची अवस्था ही गुजरातच्या निवडणुकीत दिलेल्या धोक्याच्या घंट्याची ही सुरुवात आहे असं मी मानतो। भाजपला निवडणुकीत हरवणं अशक्य नाही असं विरोधकांना आता वाटू लागलंय। वेगवेगळ्या लढण्यापेक्षा भाजपच्या विरोधकांनी एकत्र लढावं या मानसिकतेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आले आहेत। इथून पुढच्या काळामध्ये समविचारी पक्ष जे सेक्युलरवादी पक्ष आहेत ते जर त्यांनी एक वेगळी भूमिका घेतली तर वेगळं चित्र तुमच्या माझ्या देशाच्या राजकारणामध्ये किंवा वेगवेगळ्या राज्याच्या राजकारणामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। गुजरातमध्ये पाटीदार समाज नाराज आहे, तसा महाराष्ट्रात मराठा समाज। भाजप स्वबळावर सत्तेत नाही, शिवसेनेची स्वबळाची आकांक्षा लपून राहिलेली नाही। काँग्रेस आणि राष्ट्रवादी आक्रमक झालेत, त्यामुळे शेजारच्या राज्याच्या निकालाचा प्रभाव महाराष्ट्रातल्या पुढच्या काही काळातल्या राजकारणावर पडेल यात काहीच शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।